महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। आज 1 जानेवारी निमित्त आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त सातबारा झाला पाहिजे हा स्वाभिमानीनं नारा दिलेला आहे आणि हा आम्ही गावागावात घेऊन जाणार आहोत। सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या घरी जाणार आहोत आणि फडणवीस साहेबांच्या सुद्धा घरी जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा घरी जाणार आहोत। आम्ही घरी का जातोय आणि कर्जमुक्त का म्हणतोय? वारंवार पडलेला दुष्काळ, 4 वर्षापासून पडलेले मालाचे भाव आणि यांनी केलेली कोट्यावधी रुपयाची व्यापाऱ्याची कर्जमाफी, उद्योगपत्यांची कर्जमाफी, म्हणून आम्हाला सुद्धा कर्जमुक्ती पाहिजे। तुम्ही जर व्यापाऱ्यांना, उद्योगपत्यांना कर्जमुक्त करू शकता, माफी देऊ शकता, तर शेतकऱ्याचा सातबारा सुद्धा कर्जमुक्त झाला पाहिजे, अन्यथा आम्ही तुमच्या घरावर आल्याबगर राहणार नाही। हे सुद्धा पीएमनं सीएमनं दोघांनाही ध्यानात ठेवावं। येत्या काळामध्ये आमचा शेतकरी तुमच्यावर सडल्या बगर राहणार नाही, ध्यानात ठेवा। अत्यंत दगड म्हणजे निकृष्ट दर्जाचं ते काम चालू होतं, मग तिथं दुसऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा अडवलं, पण आपल्या संघटनेचं तिथं काहीच म्हणजे दिसलं म्हणजे विषय काय? हो, बरोबर। बेस जो आहे आपल्या शेतकऱ्यांना, बेस आहे सिंचनाचा, आणि सिंचनाची फार मोठी भूक जी आहे त्या योजनेवरून भागू शकते, बरोबर। तिथं आपल्या म्हणजे असा अभ्यास पूर्ण तिथं कोणतरी गेलंय, त्या योजनेवर काहीतरी काम केलंय, त्यासाठी भांडलेलं आहे, असं जिल्ह्यात आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही। फक्त अधिवेशनामध्ये थोडीफार चर्चा होते, थोडाफार निधी मिळवून दिला जातो आणि बाकी काहीच होत नाही। कर्जमाफीसाठी ठीक आहे, चला ठीक आहे, पण ती बेस जो तुमचं म्हणणं 1 लाख क्षेत्र जर सिंचनाखाली येत असेल तर तो भविष्याचा फार मोठा आधार आहे, लाईफ टाईम आधार आहे। धाराशिव जिल्ह्याला पूर्ण आधार होऊन जाईल, लाईफ टाईम बेस तयार होईल, तिथून आलेलं उत्पन्न चांगलं घडेल। जे आज आपण कोरडवाहू उपसा लागलो त्या जागी ते ओलिताचं तयार होईल, कुठेतरी वेगळी चालना लोकांना भेटेल काहीतरी करायला, हे सत्यदादा। पण आता ह्या योजनेचा अभ्यास पूर्ण माहितीवाला भले आमचे रविदादा म्हणत असतील, नॉलेज कमी असेल तर निश्चितपणानं या योजनेत काही ना काहीतरी त्यांना मदत करण्याचं काम आम्ही नक्कीपणाने करू। याचं नॉलेज उद्याच्या येणाऱ्या 15 तारखेपर्यंतच याची डॉक्युमेंटरी, काही जी डॉक्युमेंट आमच्याकडे भेटतील या योजनेचे ते पाहून, कारण मी व्यर्थ त्या योजनेवर बोलणं काही मजा नाही आहे, कारण मला बजेटच माहीत नाही त्याचं कितीचं आहे आणि तिचं क्षेत्रफळही माहीत नाही आहे। तुमच्या सांगण्यावरूनच टेंटेटिव्हली मी त्याच्यावर बोलत होतो, परंतु हे काम खऱ्या अर्थानं काही लोकप्रतिनिधीचं पण आहे। आता तुम्ही जे प्रश्न मांडला आहे की बुवा तिथं निकृष्ट दर्जाचं काम व्हावं लागलं, आणि जे निकृष्ट दर्जाचं काम व्हावं लागलं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे। आता तिथं आम्ही तर जात नाही, समजा तुमचं म्हणणं आम्ही जात नाही कारण आम्हाला नॉलेज नाही, तर रघुभाऊ आमचे जात नाहीत, पण जाणारे निकृष्ट दर्जाचं काम करणारे हे सारेही कुठे येतं हे आता काही मला सांगायचं काम नाही आहे। या संदर्भात तुम्ही सिंचनासाठी बरोबर, आता त्यासाठी आता ग्रॅव्हिटीनं पाणी, बरोबर म्हणजे एवढं मोठा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर आहे। जवळपास 22,000 कोटी रुपयाची आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, 5,000 कोटी साठी काम राहिलेलं आहे, आणि जवळपास लाखाच्या वर सिंचन म्हणजे क्षेत्र येणार आहे सिंचनाखाली। मग अशी परिस्थिती असताना आपण तिकडे लक्षच देत नाही। परिस्थिती अशी आहे, आता जर तुम्ही मला प्रोजेक्ट सांगितला की बा भीमा कृष्णाचं पाणी तुम्हाला 1 लाख क्षेत्राला कामी पडेल, त्याच्यावर काम आम्ही का करत नाही? बरोबर आहे तुमचं की ते बेसिक प्रश्न आहे, 1 लाख लोकांना सिंचन भेटेल, आम्ही काम करायला पाहिजे, काही हरकत नाही। पण इथं प्रॉब्लेम असा आहे आता तुमच्या या प्रकल्पामध्ये की ह्या रकमा जेवढ्या मोठ्याला येतो आणि जिथं काम करायला पाहिजे लोकप्रतिनिधीनं, काही लोकांनी, आमदार खासदार, आता या जिल्ह्यात आमदार खासदार किती येतं तर 5-6, 4-5 आमदार, 1 खासदार आहे, मग हे काय झोपले का? सत्तेत असताना यांनी काय केलं? आम्ही करायला पाहिजे, आम्ही मान्य करतो की आम्ही या बेसिक प्रश्नावर लक्ष घालायला पाहिजे, हे तरी म्हणतात। इथला आमदार खासदार म्हणत बी नाही ना, 2.5 वर्ष होते सत्तेत, तेव्हा एकही म्हणलं नाही ना की हे प्रोजेक्ट आणा म्हणून। पैसाही यांच्या हातात होता ना दादा, पैसा नव्हता का यांच्या हातात? तर थेट पैसा यांच्या हातात होता। आम्ही तर कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे की हा प्रश्न जिथं मांडायला पाहिजे, बजेटमध्ये मांडायला पाहिजे, त्या बजेटचं जे काही तुम्ही 5,000 कोटी रुपयाचं का 5,000 कोटीसाठी राहिलं आहे बजेट तुमचं बाकी, हे मांडणारे पण तिथं आपले लागतील ना, ज्यांना लोकांनी मतं गेले त्यांनी बी मांडून हे करून घ्यायला पाहिजे ना। आम्ही त्याला भांडायला तयार, काही हरकत नाही। ह्या प्रश्नावर सन्माननीय राजू शेट्टी साहेब पण बोलतील, परंतु बोलण्याचा नैतिक अधिकार तरी ज्यांना आहे अथॉराईज बजेट मागायचा त्यांनीच बजेट मागायला पाहिजे ना। घरातला कारभारी जो निवडून दिलेला आहे आपण, त्यानं जरी बजेटच मागत नसेल तिथं जाऊन, त्याचे हात हालत असतील काही कारणास्तव आमदार खासदाराचे, तर आमच्यासारख्यानं कुठपर्यंत ते देणार आहे? आम्ही तर म्हणायचे मालक आहे। आंदोलन 100% ज्यावर आम्ही उभं करू, द्या बाबा। आत्ता जर या तोडीला आंदोलन उभं करतो म्हणलं तर उद्या येते कोणतरी घोषणा करते, कुदळ मारते, निघून जाते। हे कुदळ मारणारेला पण विचारावं लागेल ना, गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी, प्रत्येक माणसाला विचारावं लागेल। आणलाय सिंचनाचा, याच्यावर एक गोष्ट पहिले क्लिअर करून देतो। सिंचनाच्या मुद्द्यामध्ये
आम्ही का भांडत नाही, तर सरकारनं महाराष्ट्रामध्ये असं लागू केलं आहे की तुम्हाला जर विहीर पाहिजे असेल तर सामायिक क्षेत्रात घ्या. आता सामायिक क्षेत्रात विहीर घ्यायची म्हणजे सरकारचं धोरण कसं चालू आहे, सामायिक क्षेत्रात विहीर घ्यायची म्हणजे मी जर माझ्या भावाच्या वावरात माझी सातबार लावून विहीर घेणार आहे तर उद्या 8 दिवसानं हो का 10 दिवसानं हो का 10 वर्षानं हो, माझं नाव याच्या सातबारात कोरल्या चाललं. मग याची जर 2.5 एकराची का 2 एकराची सातबारा असेल तर तिचा अर्धा भागीदार मी झालो. म्हणजे सरकारला विहीरच द्यायची नाही, कारण मजन याचं पटणार नाही, त्याची एक 8 दुसरी अशी विहीर देण्याची, तर तुमचा गट नंबर 1 पाहिजे, सर्वे नंबर 1 पाहिजे, एका सर्वे नंबरात तुम्ही पाहिजे. मग आता त्या सर्वे नंबरात आम्ही एक दोघं जण जर 50 नंबरच्या गटात असू तर आता या 50 नंबरच्या गटामध्ये मी किंवा त्या सर्वे नंबरमध्ये मी जर याच्या वावरात विहीर घेतली सामायिक, आणि सामायिक विहीरमध्ये जर आम्ही दोघं असू तर माझं नाव आपोआपच या सातबारात चाललं आहे. हा काही म्हणणार नाही भाऊ भाऊ म्हणून, पण उद्या तर याचा पोरगा बेमान होईल ना माझ्यासोबत, का माझा पोरगा याच्यासोबत बेमान होईल आणि ते म्हणून माझी 1 एकर जमीन आहे, कारण त्याच्या सातबारात त्याचं नाव चाललं आहे. म्हणजे सरकारला फक्त घोषणा करायची, सिंचन द्यायचं नाही. सरकार थेट काऊन म्हणत नाही की मला 3.5 लाख द्यायचे ना, घे तू विहीर. तुम्हाला काय गरज आहे की सामायिक क्षेत्रात विहीर घ्या म्हणायची, काहीच गरज नाही. दुसरा पार्ट यातलाच एक तुम्हाला सांगतो, सरकारनं आता घोषणा केली होती की तुरीला आम्ही 8,200 रुपयानं हेक्टरी पैसे देऊ, 8,200. आता 8,200 हेक्टरीची सरकारनं घोषणा केली, परंतु ज्या दिवशी तुम्ही कुठल्याही खालच्या ग्राउंडच्या पांडेबॉला विचारा, तलाट्याला विचारा, तलाट्याला जर विचारलं तुम्ही तर त्या 2.5 एकर म्हणजे 100 गुंठे, 100 गुंठ्यातले त्यानं फक्त 20 गुंठ्याचं नुकसान घेतलं आहे. म्हणजे घोषणा झाली 8,200ची आणि 20 गुंठे नुकसान घेतलं आहे. त्याचं म्हणणाला रब्बीत फक्त तुमचं 20 गुंठे तुरीचं क्षेत्र आहे. आता 20 गुंठ्याचा जर हिशोब केला तर 82 रुपये गुंठ्यानं पैसे यायला लागले, म्हणजे 1,700 रुपये होईल दादा ते, बरोबर आहे. हे 1,700 रुपये येतील त्याला. म्हणजे सरकार फक्त दिशाभूल करायला लागला आमची, म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागायला लागलो. ते भाव देत न मागतोय का आम्ही, तुम्ही भाव द्यायला तयार नाही, द्या ना 12,000 रुपये कापसाला, लोक कशाला तुमच्या दारात येतात. शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे ते नेमकं आपल्या जिल्ह्यातून सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्र व्हायला किती दिवसाचं अभियान आहे नेमकं? हां, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान किमान 1 महिना लागेल पूर्ण ठिकाणी कंप्लीट व्हायला. कारण आता हा परभणीतून येतोय, आता आम्ही जाता जाता 3 जिल्हे करत जाणार आहे आज, बरोबर. प्रत्येक ठिकाणी सांगत जाणार आहे. फॉर्म सर्वत्र ऑनलाईन, आमची जे ग्रुप बनलेला आहे तिथं सर्वत्र ऑनलाईन गेला आहे. फक्त आज आम्ही डिक्लेअर करण्यासाठी इथपर्यंत चरणी आलो होतो. आणि हे अभियान 1 महिनाभर याच्यासाठी आम्ही टाईम घेतो आहे, कारण स्पष्ट सांगायला हरकत नाही. आता बऱ्यापैकी लोकांना आपण जी लढाई लढलो मराठा मोर्चाची, बऱ्यापैकी आपण 20 तारखेनंतर 10-5 दिवस त्यातही जाणार आहेत, आमचे म्हणजे प्रत्येकाचे जाणार आहेत. त्यामुळं तिथेही थोडंफार मागं पुढे होईल आणि तिथेही डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही मुंबई का म्हणतोय तिथं जायचं, तर आम्ही मुंबईत सुद्धा आमचं काम चालू ठेवणार आहे जिल्ह्याची, कारण त्याला लिहून द्यायला काही सही मारून द्यायला काही लागणार नाही. त्याला माहिती आहे आपण कोणा बँकेचं कर्ज काढलं आहे आणि त्याला माहिती आहे कोणा बँकेतून आपण कर्ज घेतलं आहे. त्यामुळे आपण हे सर्वत्र चालू ठेवणार आहे. फक्त वेळ लागेल काही ठिकाणी आम्हाला पोहोचायला, काही ठिकाणी जायला, आणि जाता जाता कुणी भरून द्यायला त्याला काही स्वतःचं कर्ज माहितीच आहे, बँकेचं अकाउंट माहिती आहे, त्याला नंबर लागत नाही. आम्हाला बँकेचं नाव लागतं, कर्जात लागतं, गाव पत्ता आता लागतो, त्याची सही लागते, आणि त्यानं जे लिहून दिलं आहे ते पूर्ण माहिती त्यानं वाचून घ्यायची समोरच्यांनी. म्हणजे जो लिहून देणार आहे शेतकरी ते पूर्ण डिटेल आपण याच्यात लिहून दिलेलं आहे. 1 महिन्यात आपण प्रधानमंत्र्यांच्या दारात जाणार आहे. हो, आम्हाला आपण एकत्र केलं होतं, कारण मालाचे भाव नसल्या कारणास्तव सारी भानगड आपली उभी राहिलेली आहे. आणि या भानगडीमुळं आपण कर्जमुक्त सातबारा, स्वाभिमानीचा नारा, आणि कर्जमुक्त सातबारा मागतोय. माफीला आम्ही गुन्हेगार नाही, त्यामुळे आम्हाला माफी नाही पाहिजे, आम्हाला मुक्ती पाहिजे, जेणेकरून आम्हाला याच्यातून सावरण्याचं बळ मिळेल. आणि हे बळ देण्याचं काम मायबाप म्हणून सरकारचं असतं आणि यांना हे द्यावंच लागेल. अन्यथा मग आमचा शेतकरी आता तेवढा हुशार झाला आहे की तुम्हाला कुठे पकडायचं आणि कुठे सोडायचं हे आम्हाला पक्क्यात माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही त्याचा लोड घेऊ नका. तुम्ही जर आमचे पैसे दिले नाहीत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2,45,000 कोटी रुपये, 2,45,000 कोटी रुपयाची काही मोजक्या लोकांना कर्जमाफी झाली. हे आकडे तरी माझ्याकडे असणार आहे, हे मागच्या 2 वर्षातले येतं. 21-22चे आकडे येते, 23-24चे आकडे अजून कोणालाही दिलेले नाही त्यांनी. मग आता आमच्या पुढे डोळ्यापुढे असणारे आकडे एवढे येतात. तर याचा अर्थ तुम्ही माघारी लोकांना किती पैसा वाटला हे सुद्धा आम्हाला क्लिअर सांगा. आणि याच्यासाठी आम्ही कर्जमुक्ती अभियान
आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन तिला साकडं घालून सरकारला सुतबुद्धी मिळू देत आणि आमचं काहीतरी आमच्या शेतकऱ्याच्या पदरात पडू दे, यासाठी आम्ही कर्जमुक्ती अभियान आज 1 जानेवारीच्या निमित्तानं आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आम्हालाही लढायला बळ दे, छत्रपती शिवाजी महाराजांना तू ताकद दिली होती, बुद्धी दिली होती, तशी बुद्धी सरकारला दे आणि आम्हालाही लढायचं बळ दे आणि आमच्या शेतकऱ्याला कुठेतरी या कर्जातून मुक्ती मिळू दे, हे साकडं तिला घातलंय आणि आम्ही आमच्या कामाला लागलोय. कारण तुमच्या धोरणामुळं आमचं मरण या लागलं. तुम्ही आयात निर्यातीचे धोरणं पाडलेले आहेत आणि त्या धोरणामुळं आमचं मरण या लागलं आणि हे मरण आम्ही कदापि आता सहन करणार नाहीये. येत्या काळामध्ये लवकरच लाखो 2 लाखाचं आम्ही मिनिमम टार्गेट घेऊन जातोय मराठवाडा आणि विदर्भातलं, परंतु हे टार्गेट 10 लाखाचं करणार आहे आम्ही आणि 10 लाख फॉर्म घेऊन 2 लाख मराठवाडा विदर्भ अशा टप्प्याटप्प्यानं जे फॉर्म जमा होतील आमच्याकडे शेतकऱ्याचे, हे किमान 2 लाख शेतकरी नरेंद्र मोदी साहेबांच्या दारात नेणारे. आम्ही त्यांना विचारणारे, एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा विचारणारे की एवढे कोटी रुपये तुम्ही देऊ शकता तर लोकांना, तर मग आम्हाला का देऊ शकत नाही. काही शहरी भागातल्या लोकांना असंही वाटतं की शेतकऱ्याला कर्जमुक्ती नेहमीच कशासाठी पाहिजे. मग या लोकांचा बिझनेस बुडाला, यांना तुम्ही कर्जातून मुक्त केलं. आमचा शेतकरी ढीग लागलेला कांद्यावर आत्महत्या करतो, झेंडूचे फुलं ऐन दिवाळीच्या दिवशी फेकून देतो. तुमच्या घरात झेंडू लावल्याचे फुलं असतात ते आम्ही फेकून देतात आमचे शेतकरी. यांचा विचार कधीतरी तुम्ही करणार आहात का नाही? का शहरीच सर्व भाग तुम्ही बाजूला करणार आहात? अरे आमचं हे मत नाही, त्यांना देऊ नका. आमचं म्हणणं आहे मग बेसिक रक्कम आजच्या तारखेत सरकारनं डिक्लेअर करावं. 20 रुपयानं कांद्याची खरेदी किलो मागं घेऊन घेतो, 5 रुपये 4 रुपयानं कांदा दरवेळेस जातो, तेव्हा सारे खुश असतात. 20 घ्यायचा म्हणलं की आग लागते सर्वांना. सुरू करावं त्यांनी. कापसाला आम्ही 12,000 द्यायला तयार होतो. 4 वर्ष झाले तर 12,000 दिले असते तर आम्ही आमचे पैसे इमानदारीने भरायला तयार होतो. आम्ही तेही उल्लेख केला की 2,000 रुपये यांनी आम्हाला दिले म्हणजे आमचे शेतकरी खुश होतील. सरकार ती चालूही खेळणार की 2,000 रुपये तुम्हाला टाकणारे, जे आम्हाला PM सन्मान निधीचे पैसे येतात हे 2,000 रुपये काही शेतकऱ्याला टाकायचे म्हणजे शेतकरी मतं करतील. आमचा शेतकरी आता एवढा गरीब राहिलेला नाही, एवढा हुशार शेतकरी झालेला आहे. कारण तुम्ही आमच्या कांद्याचे भाव पाडले, तुम्ही सोयाबीन, तुम्ही कापसाचे भाव पाडले, तुम्ही पाडलेल्या भावातून तुम्ही आमचे पैसे वसूल करा लागले आणि त्यातलीच थोडी रक्कम 2,000 टाका लागले म्हणजे काय आमच्यावर उपकार करा लागले नाही. ती रक्कम तर आमच्या हक्काची, कारण तुम्ही आमचे भाव पाडले. आज जर तुम्ही आम्ही विचार केला, शेतीतून उगवणाऱ्या मालाची GST जाते 5%. सोयाबीनवर 5% GST लादले जाते. कुठल्या शेतकऱ्याला GST परत मिळाली आतापर्यंत? व्यापाऱ्याला तरी त्याची GST परत मिळते. आमच्या शेतमालावर जी GST लागू आहे 5%ची, ही कुठेही GST आम्हाला परत मिळत नाही. मग हा सुद्धा आमचाच पैसा आहे तुम्हाला GSTतून मिळालेला. आम्ही खरेदी करतो ते तर वेगळं, पण आमचा पैसा आहे. त्याच्यामुळे आमचं ठणकावून सांगणं आहे सन्माननीय मोदी साहेबाला, सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबाला सुद्धा, आमचा शेतकरी कर्जमुक्त जर तुम्ही करत नसाल तर जी तारीख आमचं अभियान संपून होईल आणि जी तारीख राजू शेट्टी साहेब डिक्लेअर करतील त्या तारखेला आम्ही पहिल्या टप्प्यात मोदी साहेबांच्या दारात जाणार आहोत. कारण कोविड काळामध्ये 11 लाख कोटी रुपयाची ही कर्जमाफी त्यांच्या थ्रू झालेली आहे आणि केंद्रातले लोक आहेत, टॉप 50 कंपन्याचे लोक आहेत आणि त्यात मग ते नीरव मोदी असतील, बाकीचे सारे जण आहेत त्याच्यात. आणि हे जे येतं मेहुल चौकशी, हिऱ्याचे व्यापारी, हे कुठले आहेत साऱ्याला माहिती. त्याच्यामुळे यांना जर तुम्ही एकट्याला 68,000 कोटी रुपयाच्या 3ही हिऱ्याच्या कंपन्याला तुम्ही माफ करून देऊ शकता, तर अख्ख्या महाराष्ट्राचा 7/12 जरी कर्जमुक्त करायचा असेल तर फक्त 53,000 कोटी लागतात. मग एका भगोड्याला तुम्ही 68,000 कोटी रुपये देता आणि आम्हाला मात्र 53,000 कोटी रुपयाच्या जवळपास रक्कम होते. तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आमची 7/12 तुम्ही कर्जमुक्त करू का शकत नाही, हा सुद्धा आम्ही त्यांना सवाल करणार आहे. सरकारला जर एवढे माफ होऊ शकतात, RBIच्या दुसऱ्या रिपोर्टनुसार कोविड काळामध्ये आपण सर्वजण झगडत होतो कोविडच्या भानगडीमध्ये, पण त्याच्याच बाजूला एक पॅरलल सिस्टम चालू होती. हा आकडा 11 लाख कोटी रुपये, मी हजार नाही म्हणत हो, हा आकडा आहे 11 लाख कोटी रुपये कोविडच्या काळामध्ये माफ झालेला आकडा आहे 11 लाख कोटी रुपये. आता 11 लाख कोटी रुपये जर माफ होऊ शकतात तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमुक्ती का होऊ शकत नाही, हा सुद्धा आमचा सरकारला सवाल आहे. म्हणून गावागावातल्या शेतकऱ्यापाशी जाणारे आम्ही सन्मान्य राजू शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमुक्तीचा अर्ज त्याच्या हाती देणार आहे. त्याची प्रत्येक डिटेल आपण घेणार आहे. कुठल्या बँकेचं कर्ज आहे, किती कर्ज उचललेलं आहे,
आणि कसं कर्ज आहे तुझ्यावरती, हे पूर्ण कर्ज आपण त्याचं जमा केलं आहे, डिटेल घेऊन घेणार आहे आणि तब्बल 2 लाख शेतकऱ्यांचे हे फॉर्म आम्ही सन्माननीय पंतप्रधान यांच्या दारात जाऊन देणार आहे त्यांना. कारण ह्या माफ्या केल्या तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारचेच पैसे गेले. पंजाब नॅशनल बँकेवाले लोक रडले अक्षरशः. ज्यांचे शेअर होते, ज्या लोकांनी पैसे टाकले होते, गोरगरीब सामान्य लोकांनी, त्यांना रडायचं काम पडलं. परंतु मेहुल चौकशीसारख्या एका भगोड्याले यांनी कोट्यावधी रुपये देऊन टाकले. मग हा एकीकडे न्याय, एका माणसासाठी कोटी रुपये देता तुम्ही आणि हजारो शेतकऱ्याला तुम्ही पैसे वाटत नाही, हा कुठला मार्ग आहे तुमचा? आणि दुसरी गोष्ट सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवायला आणलं आहे. याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे आपण डिटेल घेणार आहे. त्याच्यामध्ये नाव, गाव, कोण्या बँकेचं कर्ज आहे, कुठे भरलं, हे का घेतोय आणि हे आपण मुक्ती का म्हणतोय आपण सर्व शेतकऱ्याची. कारण काही आकडे आपण तुमच्या पुढे ठेवणार आहोत. त्यामध्ये 68,660 करोड रुपये हे टॉपच्या काही व्यापाऱ्यांना माफ झालेले आहेत. ह्या मागच्या 2 वर्षाची आकडेवारी आहे. या वर्षीची आकडेवारी केंद्र सरकार RBI मार्फत द्यायला तयार नाही आहे. त्यामध्ये एक मोठं नाव आहे, मेहुल चौकशी यांच्या कंपन्या आहेत 3. त्याच्यापैकी जे 68,660 करोड रुपये माफ झाले, तर हा पळून गेलेला माणूस आहे भारतातून. EDAच्या शोधात आहे, तरीसुद्धा त्याला 68,000 कोटी रुपयाची माफी झाली एकट्याला आणि पुढचे 666 कोटी रुपये बाकीच्या कंपन्याला माफ झाले. त्यामध्ये त्याच्या 3 कंपन्या आहेत. त्या 3 कंपन्याची नावं आहेत त्याच्या गीतांजली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नक्षत्र प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यापैकी गीतांजली या कंपनीला 5,452 करोड रुपये, हे जर एका माणसासाठी जो भारत सोडून पळून गेला त्याच्यासाठी केंद्र सरकार देऊ शकते, तर मग शेतकऱ्याचे पैसेच किती व्हावं लागले. अख्ख्या शेतकऱ्याचे जरी पैसे बघितले, यांचं कर्जमुक्त करायचं ठरलं, तर शेतकऱ्याचे नियर अबाउट अमाऊंट होते 53,000 कोटी रुपये, जे की आमच्यावर ट्रॅक्टरचं कर्ज असेल, कुठल्या शेतकऱ्यावर शेतीसाठी लघुउद्योग घेतला असेल, म्हणजे 7/12वर जे आमच्या कर्ज आहे, या कर्जातून आम्हाला मुक्ती पाहिजे. कारण 7/12वर तेच कर्ज उल्लेखनीय येते, ज्या कर्ज तुम्हाला कुठेतरी शेतीच्या निगडीत असते. सुपरिचित इंगळे साहेब, आपण ही पत्रकार परिषद का आयोजित करतोय आणि का घेतोय? आज आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन तिला साकडं घातलंय आणि एक नारा आम्ही तिथून देतोय. आणि हा गावागावामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आहेत, हे प्रत्येकजण आम्ही गावागावात जाऊन हे राबवणार आहोत. नारा असा आहे की स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त 7/12. आपण कर्जमुक्त का म्हणतोय, कर्जमाफी का म्हणत नाही? माफी ही चोराला दिल्या जाते, आम्ही चोर नाही आहे सरकारचे. त्यामुळं आम्हाला मुक्ती पाहिजे, माफी नाही आहे. कारण आम्ही सर्व लोकांना प्रोव्हाइड करतो ना. आमच्यावर नेमकं कर्ज का झालं याचं एकमेव कारण आहे, कांद्याचे दर पडत आहेत, सोयाबीन पडते दरवर्षी, त्याच्यानंतर कपास पडते. प्रत्येक गोष्टीचे दर पाडण्याचं काम सरकार करते. कारण सरकारला शहरी जे मतदार आहे यांना खुश ठेवायचं आहे, यांना स्वस्तामध्ये अन्नधान्य मिळालं पाहिजे. त्याच्यामुळं शेतकऱ्यावरही बला येतं आहे. आणि आपण कर्जमुक्ती का म्हणतोय, तर कर्जमुक्तीचं एकमेव कारण आहे की यावर्षी निवडणुका तोंडावर असताना सुद्धा आज तुम्ही सोयाबीन बघितलं, कापूस पाहिला आणि तुम्ही जर कांदा जरी बघितला, तर प्रत्येक गोष्टीचे भाव सरकार पाडा लागलं. आणि हे पाडलेल्या भावामुळं आमच्यावर कर्ज उभं राहावं लागलं. आज 3-4 वर्ष झाले सरकारच्याच माहितीनुसार दरवर्षी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कुठलीतरी अतिवृष्टी, हा साऱ्या प्रकारामध्ये प्रत्येक शेतकरी भरडल्या चाललेला आहे. आणि हा भरडल्या चालल्यामुळं शेतकरी प्रॉब्लेम असा निर्माण झाला की जे कर्ज आम्ही दरवर्षी बँकेचं उचलायला लागलो, हे आमच्याकडून काही फेडणं शक्य होऊन नाही राहिलं. म्हणून आम्ही आज आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ही यात्रा कर्जमुक्तीची घेऊन जातोय. आणि ही शेतकऱ्याच्या बांधाव्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि प्रत्येक आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र TV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.